आज आपण आलोय हडपसरच्या मध्यवर्ती लोकेशनमध्ये पुणे सोलापूर हायवे टच अशी ही भव्य दिव्य 250 एकराची टाउनशिप डेव्हलप बाय जगातला सुप्रसिद्ध डेव्हलपर शापूरजी पालनजी। टाउनशिप म्हणलं की सगळी इकोसिस्टम येते, स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल्स तुम्हाला सगळे इथं विदिन सर्टन 5 किलोमीटर रेडियसमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात। तर आजचा आपला हा जगप्रसिद्ध डेव्हलपर शापूरजी पालनजी त्याच्याबद्दल आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी बघणार आहोत। आज त्याला बॉक्स शेपमध्ये लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया आहे। आज आपण आलोय हडपसरच्या मध्यवर्ती लोकेशनमध्ये पुणे सोलापूर हायवे टच अशी ही भव्य दिव्य 250 एकराची टाउनशिप डेव्हलप बाय जगातला सुप्रसिद्ध डेव्हलपर शापूरजी पालनजी। तर आज आपण बघणार आहे ह्या टाउनशिपबद्दल कंप्लीट इन अँड आउट, काय डेव्हलपमेंट आहे, काय प्रोजेक्ट्स आहेत, काय तुम्हाला कॉन्फिगरेशन मिळणार आहे आणि आपल्याकडनं काय तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफर्स आणि डील्स मिळणार आहे। तर चला बघूया। या टाउनशिपच्या लोकेशनबद्दल बोलायचं गेलं तर तुम्हाला इथनं मगरपट्टा सिटी, कोरेगाव पार्क, खराडी, कॅम्प लोकेशन, सेंटर ऑफ द पुणे म्हणू शकतो त्याला, या सगळ्या लोकेशन तुम्हाला विदिन 10 to 15 किलोमीटरच्या राईडमध्ये इझिली मिळतात। फ्युचर कनेक्टिव्हिटी, करंट कनेक्टिव्हिटी बघायला गेलं तुम्हाला इथनं खराडीला कनेक्ट करू शकता, तुम्ही मांजरी स्टड फार्मच्या बॅक रस्त्याने। त्यानंतर तुम्ही इथनं फुरसुंगी कनेक्ट करू शकता, नवीन आपलं सासवडला होणारं जे एअरपोर्ट आहे तिकडे तुम्ही कनेक्ट करू शकता। मगरपट्टा सिटी या लोकेशनला जी आपली मेट्रोची अपकमिंग फेज 4ची कनेक्टिव्हिटी तीही तुम्हाला इथे मिळेल। सो कंप्लीट लोकेशन बघायला गेलं एक रोड टच प्रोजेक्ट आहे पुणे सोलापूर हायवे। जी लोक सोलापूर, लातूर, केडगाव, दौंड ह्या लोकेशनमध्ये राहतात त्यांच्यासाठी हा बेस्ट लोकेशनचा ऑप्शन आहे, कारण तुम्हाला इथनं कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही। आपल्या रोजच्या ट्रॅव्हल्स बसेस सगळ्या इथे येतात, तुम्ही इथनं इथं ट्रॅव्हल करू शकता। अपार्ट फ्रॉम दॅट सिटीमधनं तुम्हाला बाहेर यायचं आहे, मोठ्या टाउनशिपमध्ये सेटल व्हायचं आहे, तुम्ही इथे सेटल होऊ शकता, कारण टाउनशिप म्हणलं की सगळी इकोसिस्टम येते, स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल्स तुम्हाला सगळे इथं विदिन सर्टन 5 किलोमीटर रेडियसमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात। कुठलीही गोष्ट घेण्याआधी आपण ती गोष्ट कोणी बनवली, त्याचा काय इतिहास आहे, त्या गोष्टी बघतो। तर आजचा आपला हा जगप्रसिद्ध डेव्हलपर शापूरजी पालनजी त्याच्याबद्दल आपण इन डिटेल्स सगळ्या गोष्टी बघणार आहोत। प्रोजेक्ट तर आपण बघणारच आहोत, बट त्या डेव्हलपरची काय लेगेसी आहे सो दॅट आपल्याला एक ट्रस्ट फॅक्टर तिथे बिल्ड होतो। चला तर मग बघूया। हा डेव्हलपर साधारणतः 5 कॉन्टिनेंट 40 देशामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत, बघू शकतो तुम्ही। त्यांचे जे मेजर कन्स्ट्रक्शनमध्ये हा एक येतो, ॲक्वॅटिक गॅलरी त्यांनी अहमदाबादमध्ये बनवलेली आहे। पुढे आल्यानंतर हा शेनाब रेल्वे ब्रिज त्यांनी बनवलेला आहे, जो काइंड ऑफ जगामध्ये सगळ्यात टॉलेस्ट ब्रिजमध्ये येतो। पुढे आल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये खूप सारे हायवे प्रोजेक्ट बनवलेले आहेत। हा त्यांचा एक सोलारचा प्रोजेक्ट आहे जो की आहे नूर अबुधाबीमध्ये, हा बघू शकता। सो हा एक वर्ल्ड लेवलचा डेव्हलपर आहे। पुढे आल्यानंतर मी बघू शकता त्यांच्यामध्ये शापूरजीमध्ये एक सेगमेंट आहे जॉय विले, जे की तुम्हाला अफोर्डेबल विथ एक विजन तुम्हाला सोबत एक घर मिळतं। त्यानंतर अजून सांगायचं गेलं तर त्यांनी साधारणतः 7 ते 8 स्टेडियम देशभरामध्ये बनवलेले आहेत। हा असा एक डेव्हलपर आहे। ह्या डेव्हलपरचं एक इतका मोठा डेव्हलप म्हणलं त्याची एक थॉट प्रोसेस असतात। प्रत्येक प्रोजेक्ट डेव्हलप करताना ते क्लायमेट सेंट्रिक डिझाईन डेव्हलप करतात, ज्यामुळे तुमचं जे सनलाईट एअर व्हेंटिलेशन राहतं पूर्ण प्रोजेक्टमध्ये ते फक्त ह्या प्रोजेक्टचं नाही, कंप्लीट कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तर त्या अनुषंगाने ते डिझाईन करतात। बिल्डिंगचे जे ओरिएंटेशन असतात, बिल्डिंगमध्ये जे झोन्स असतात, पावसाचे झोन, नो व्हेकल झोन, जे सनलाईट वगैरे झोन असतात, जे काही लो इमिशन जे म्हणतो आपण नॉईज पोल्युशन कमी हवं, अशा प्रकारचे झोन त्यांनी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये डिझाईन केलेलं आहे। हे काइंड ऑफ एक डिझाईन स्ट्रॅटेजी आहे त्यांची। बघू शकता इथं डे लाईट आहे, वेदर प्रोटेक्शन आहे, इकडे पुढे लँडस्केप आहे, त्यानंतर शॅडो अनालिसिस आहे बिल्डिंगमध्ये। इकडे तुम्हाला साधारणतः सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय कशी शॅडो येते हा तुम्हाला इथे अनालिसिस केला जातो। इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा आपला एक वॉशरूमचा कट सेक्शन। युजली डेव्हलपर्स दाखवत नाही की ते काय बनवणार आहेत, कसं देणार आहेत। वॉशरूमचे तुम्ही खालपर्यंत बघू शकता किती वॉटरप्रूफिंग केलेली आहे, कशी टाईल्सची बॉन्डिंग केलेली आहे, कशी फ्लोरिंग केलेली आहे, काय सॅनिटरी फिटिंगचं इंटरनल पार्ट असणार आहे, कशी प्लंबिंग वॉलमध्ये कन्सिल्ड केलेली आहे आणि टॉपमध्ये कसं तुमचं सगळं प्लंबिंग सेटअप केलेलं आहे। पुढे आल्यानंतर आपण बघू आपण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी काय केलेलं आहे। इलेक्ट्रिकल सिस्टम आहे त्यांच्याकडे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, फायर सिस्टम अलार्म,
वॉटर सेव्हिंग वेस्ट मॅनेजमेंट आहे. पुढे बघू शकता इथं आपण सोलार वॉटरचं प्रोव्हिजन केलेलं आहे. जिथे वायर्स यूज करतात ते फ्लेम रिटर्डंट वायर रोस्मो. पुढे इन्व्हर्टर बेस इमर्जन्सी बॅकअप असणार. LED लाईट्स इन कॉमन एरिया ज्यामुळे तुमची एनर्जी सेव्ह होते. पुढे आल्यानंतर वेस्ट सेग्रिगेशन प्रोसेस बघू शकता कसं त्याला त्यांनी डिझाईन केलेलं आहे. आता एवढी मोठी टाउनशिप म्हटल्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट हा मोठा एक टास्क येतो. त्यामुळे त्यांनी कम्प्लीट एक कंपोस्टर फीचर बघू शकता तुम्ही. सगळ्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत. त्यानंतर एवढी मोठी टाउनशिप म्हटल्यानंतर पाण्याचाही तेवढाच वापर केला जाणार. पाण्याचं तुम्ही बघू शकता वॉटर ट्रीटमेंट कसं केलं जाणार आहे, वॉटरचं तुमचं सेव्हिंग कसं केलं जाणार आहे. सेव्ह प्लॅनमधनं तुमच्या इव्हन वॉशरूमच्या फ्लशमधनं टॅप्समधनं कशा तुमच्या पाण्याचं सेव्हिंग केलं जाणार आहे. इकडे बघूया आपण एकदा. हा तुमचा डोअरचा कट सेक्शन आहे की तुमचा हा डोअर प्री इंजिनियर डोअर कसा असणार आहे. प्रत्येक घराला तुम्हाला व्हिडिओ डोअर पण मिळणार. आणि हा जो आपण एक मायवन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कशी असते हा त्याचा कट सेक्शन आहे की तुमच्या रिइन्फोर्समेंट वॉल कशा बनवल्या जातात, त्यामध्ये कसे गोष्टी टाकल्या जातात. जिप्समच्या खाली तुम्हाला ॲडेसिव्ह लावून टायलिंग्स कशा फिट केल्या जातात. ॲल्युफॉर्म टेक्नॉलॉजीने तुमची वॉल कशी बनली जाते आणि तुमच्या ज्या वॉलमध्ये स्ट्रक्चरल स्टील कसं असतं ते तसं तिथं दाखवलं गेलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही हे प्रोजेक्टचं लँडस्केपिंग आहे की कशा प्रकारे हे एकावरती एक त्याला कन्सील केलं जातं. असं लँडस्केपिंग पोडियम लेवलपर्यंत आणलं जातं. त्याच्यावरती काय गोष्टी केल्या जातात. हे तुमचं पेमेंट आहे. त्याच्या खाली काय असणार, त्याच्यावर काय असणार, त्यामुळे तुम्हाला अंदाज लागतो कशा गोष्टींचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हा सगळा एक ग्रीन थीम बेस गोष्टी आहेत. सगळ्या तुम्ही एक 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 पॉज करून बघू शकता की कशा प्रकारे प्रत्येक गोष्टींना इथे बारकाईने हे करून बनवलं गेलं आहे. किड सेंट्रिक, अडल्ट सेंट्रिक, कुठलाही एज ग्रुप असो, लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांसाठी इथे काही ना काही फिलॉसॉफीने डिझाईन केलेलं आहे. ग्रीन होम, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी सेव्ह होते, वॉटर सेव्ह होते आणि तुमचं रेस्पॉन्सिबली वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं. तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता अशा प्रकारे तुमचं सेव्हिंग होऊ शकतं. एनर्जी सेव्हिंग, वॉटर सेव्हिंग हे प्रत्येक युनिटच्या रिगार्डिंग आहे. आणि हे काही एक इन शॉर्ट आतापर्यंत आपण बोलल्या सगळ्या गोष्टीचं एक फीचर आहे की तुमच्या घरांमध्ये काय फीचर तुम्हाला मिळणार आहे. वेस्ट सेव्हिंग फीचर आहेत, एनर्जी सेव्हिंग फीचर आहेत, ऑपरेशनल एनर्जी सेव्हिंग फीचर आहेत. ऑपरेशनल एनर्जीमध्ये तुमचं ACच्या रिगार्डिंग ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या विंडो कशा डिझाईन केलेल्या आहेत, वॉल्स कशा डिझाईन केलेल्या आहेत, रिफ्लेक्टिव्ह रूफ आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर आपण बघूया की त्यांना काय अवॉर्ड्स मिळालेले आहेत आतापर्यंत. हे जस्ट एक त्याच्यामधलं काही एक पार्ट आहे की त्यांना हे स्पेसिफिकली जॉयविले हा जो ब्रँड आहे त्या जॉयविले ब्रँडला किती अवॉर्ड मिळालेले आहेत. आपण छापूरजीची गोष्ट करतो, छापूरजीला ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अवॉर्ड मिळाले. जॉयविले हा त्यांचा एक रेसिडेन्शियल ब्रँड आहे. बघू शकता तुम्ही कन्स्ट्रक्शन रिलेटेड खूप सारे ब्रँड आहेत. खास करून पुण्याच्या ह्या प्रोजेक्टला मिळालेला आहे पुणे टाइम्स मिररचा एस्पायरेशनल प्रोजेक्ट ऑफ द इयर. तर असा हा सगळा एक कम्प्लीट शापूरजी पालनजी ब्रँडचा एक ओव्हरव्ह्यू आहे जो की तुम्हाला एक ट्रस्ट बिल्ड करतो. घर घेण्यामध्ये तुम्हाला डिझाईन करण्यामध्ये एक मदत होती. तर आवडला असेल तर नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की अजून कंटिन्यू करा. तर आपण हा बघतो हा जॉयविलेचा सेक्टर आहे जो की आहे 21 एकरावरती, ज्यामध्ये आहे कम्प्लीट 31 टावर्स. आपले ऑलमोस्ट 17-18 टावर्स ऑलरेडी सोल्ड आउट आहेत. बघू शकता ही तुमची एंट्रन्स असणार आहे. पूर्ण अम्युनिटीचा पार्ट आहे विच इज ऑन अ पोडियम लेवल. 21 एकरामध्ये तुम्हाला 9 एकराचं अम्युनिटीज पोर्शन दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही कसा त्याला ग्रीन झोन तिथे आहे. डिटेलमध्ये बघू शकता स्लोली इथून कुठल्या कुठल्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत. इथे लिहिलेलं आहे कुठल्या कुठल्या आहेत. पार्टी ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. पुढे आल्यानंतर स्पोर्ट्स एरिना आहे. अजून पुढे मोठा स्पोर्ट्स एरिना आहे, पॅरेंट्स झोन आहे, गझीबो आहे, सिट आउट एरिया आहे, फेस्टिवल लॉन आहे. हे सगळं पोडियम लेवलवरती आहे. आणि इथे तुम्हाला जे कार्पेट मिळणार आहे ते मिळणार आहे तुम्हाला 1044च्या आसपास सिम्प्लेक्स ऑप्शन मिळणार आहे.
तुम्हाला इथे 1020 कार्पेटचा एक डुप्लेक्स ऑप्शन पण मिळणार. पुढे आलं बघूया, हा झाला एक कम्प्लीट, हा आहे जॉय विला जो की 21 एकराचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक सेक्टर आहे जो आहे 9 एकराचा. पुढे आल्यानंतर बघूया आपण, हा आहे आपला सेलेस्टिया सेक्टर जो आहे 9 एकर, ज्यामध्ये 9 टावर आहेत. परत इथे 4 एकराच्या अम्युनिटीज तुम्ही बघू शकता. अम्युनिटीजमध्ये दिलेला आहे, हा ग्राउंड लेवलचा पोर्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीपर्पज लॉन दिलेला आहे आणि एक तुम्हाला बास्केटबॉल कोर्ट दिलेला आहे. बाकी सर्व ज्या अम्युनिटीज असणार आहेत ते सगळे तुमच्या असणार आहेत पुडिंग लेवलवर. बघू शकता स्विमिंग पूल आहे, तुमचा गॅदरिंग लॉन आहे, सिट आउट एरिया आहे, किड्स प्ले एरिया आहे, मल्टीपर्पज लॉन आहे आणि तुमचं प्रोजेक्ट साईडनी हा ड्राईव्ह आहे. इथे जे कॉन्फिगरेशन मिळणार आहे तुम्हाला, इथे 2 BHK 3 BHK आणि स्कायलक्स हा एक नवीन कन्सेप्ट इथे तुम्हाला मिळणार आहे. 2 BHKचं कार्पेट आपण नंतर बघूया. त्यानंतर पहिल्या आधी इथे जो आपला स्कायलक्स एडिशनची बिल्डिंग आहे ती आपण इथं बघून घेऊया. ही डुप्लेक्सची बिल्डिंग आहे ज्यामध्ये तुम्हाला 1272 कार्पेटचा 3 BHKचा स्कायलक्स एडिशनचा डुप्लेक्स मिळतो, जो की पूर्ण मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही. तर हा असा एक कम्प्लीट क्लस्टर आहे जो आहे 21+9 30 एकराचा तुमचा रेसिडेन्शियल आहे. अपार्ट फ्रॉम 40 एकराच्या टाउनशिपमध्ये तुम्हाला साधारणतः एक 40 एकराचा स्टेड फार्म ओपन स्पेसमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तसं तिथं कधी कन्स्ट्रक्शन होणार नाही. त्यामुळे एक तुम्हाला जर एक स्वतःच्या एंड यूजसाठी या इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता तर हा एक कम्प्लीट क्लस्टर तुमच्यासाठी बेनिफिशियल राहू शकतो. राहण्याच्या हिशोबाने, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने, ROI, रेंटल, एल्ड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कम्प्लिटली सुपर पॅक मिळणार आहे. चला तर मग बघूया युनिट कॉन्फिगरेशन. आणि आपल्याकडे 2 आणि 3 BHKचे शो फ्लॅट आहे तेही आपण बघू. युनिट कॉन्फिगरेशन बोलायचं गेलं तर ह्या टाउनशिपमध्ये तुम्हाला 2 सेक्टर असेल. 2 सेक्टरमध्ये तुम्हाला एक सेक्टर जो आहे जॉय विला जो तुम्हाला नियरिंग प्रदेशामध्ये मिळणार आहे. डिसेंबर 25 त्याचं प्रदेशन टाइमलाईन असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लेक्स ऑप्शन मिळणार आहे 1046 का, त्याची प्राइसिंग असणार आहे 1.40. त्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन मिळणार आहे डुप्लेक्स हा 1006 कार्पेटचा, त्याची प्राइसिंग असणार आहे 1.30 लाख. या प्राइस नेगोशिएबल आहेत सर्टन लेवलपर्यंत. त्यानंतर जो दुसरा आपला एक नवीन जो सेक्टर आहे न्यू एज म्हणू शकतो त्याला सेलेस्टिया 9 एकराचा. त्यामध्ये तुम्हाला 2 BHKचे कार्पेट मिळणार आहेत 593 प्लस तुम्हाला जो मोठा कार्पेट मिळणार आहे 792चा कार्पेट आहे. त्यामुळे 3 BHK तुम्हाला मिळणार आहे 893 कार्पेटचा. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्कायलक्स जो सगळ्यात ट्रेंडिंग ऑप्शन आहे जो आहे 1272 कार्पेटचा 3 BHK डुप्लेक्स, तोही तुम्हाला इथे मिळणार आहे. प्राइसिंग स्टार्ट होते अराउंड 80 lakhsपासून टू टिल 1.65 CR पर्यंत. चला तर बघूया शोफ्लॅट. तर बघूया आपण स्कायलक्स एडिशन 1272 कार्पेटचा हा जो डुप्लेक्स आहे त्याचा एक मिनिएचर इथे ठेवलेला आहे आपण बघू शकता. इथे तुमची एंट्री असणार आहे. एंट्री केल्यानंतर तुमचा लिव्हिंग एरिया जो आहे तो डबल हाईट आहे, ऑलमोस्ट तुम्हाला 20 फुटाची हाईट मिळते. तुमची बाल्कनी तेवढीच भव्य दिव्य असणार आहे. शेजारी तुम्हाला हा 6 सीटर डायनिंग आहे. पुढे आल्यानंतर तुमचा हा वरती जाण्याचा एरिया, त्याच्या एक्झॅक्ट समोर तुमची किचन प्लस सेपरेट ड्राय बाल्कनी असणार आहे जी तुम्ही पलीकडनं बघू शकता. त्यानंतर वरती आल्यानंतर खाली एक तुमचा किचनच्या शेजारी एक बेडरूम असणार आहे, ते असणार आहे कॉमन, त्याला तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा स्टेअरकेसनी वरती येता तेव्हा तुम्हाला इथे मिळतात 2 मास्टर बेडरूम. त्याच्यामध्ये एक मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला मिळू शकता एक साधारणतः वॉकिंग क्लोजेट टाईप तिथे दिलेला आहे. त्यानंतर पहिल्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता स्टँडिंग बाल्कनी आहे. तो मास्टर बेडरूमचा एक सेकंड पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरी बाल्कनी पण मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे वरती पुढे आल्यानंतर तुम्ही स्टेअरकेसनी वरती येता, इथे तुम्हाला एक फॅमिली लाऊंज जो की तुम्हाला ॲडिशनल स्पेस मिळतो. म्हणजे तुमचे 3 बेडरूम व्यतिरिक्त तुम्ही इथे तुमचा फॅमिली लाऊंज प्लॅन करू शकता, ज्याला तुम्हाला एक अगेन वरती क्लॉजेट टाईप या छोटा स्पेस अजून ॲडिशनल. हा आहे आपला 726 कार्पेटचा 2 BHK. एक्झॅक्टली आपण बघूया. एंट्री केल्यानंतर आता स्मार्ट होम म्हटल्यानंतर स्मार्ट फीचर येणार. तुमचा व्हिडिओ डोर पण इथे असणार आहे. एंट्री केल्यानंतर हा तुमचा फ्लॉयर एरिया आहे. 2 BHK मध्ये फ्लॉयर युजली कोण देत नाही. फ्लॉयर आल्यानंतर तुम्ही सगळे डिझाईन प्लॅन करू शकता. आणि आपला हे काइंड ऑफ L शेपमध्ये तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया मिळतो विथ अटॅच डेक, जे की तुमची वर्ण कवर्ड असणार आहे. स्पेस बघू शकता तुम्ही कसा इथं 4 सीटर डायनिंग केलेला आहे, असा तुमचा लिव्हिंग एरिया प्रॉपरली डिझाईन केलेला आहे. इकडे आल्यानंतर समोर आपल्याला किचन मिळणार आहे, जे की डबल प्लॅटफॉर्म किचन आहे विथ अ सेपरेट ड्राय बाल्कनी. इथे तुम्ही बघू शकता कसं याचं स्पेसिंग केलेलं आहे. ड्राय बाल्कनी सेपरेट आहे आणि ती पण वरनं कवर्ड आहे. पुढे आल्यानंतर आपल्या इकडे साईडला 2 बेडरूम आहेत. हा आपला पहिला बेडरूम आहे, ज्याला तुम्ही किड्स बेडरूम, कॉमन बेडरूम यूज करू शकता. स्पेस बघू शकता की कसं स्पेस युटिलायझेशन केलेलं आहे, की एक बेड, वॉर्डरोब या सगळ्या गोष्टी ठेवून पण तुम्हाला ती स्पेस इथे शिल्लक राहते.
हा तुमचा कॉमन वॉशरूम आहे, ज्यामध्ये बेसिन प्लस WC दिलेला आहे. फिटिंग्स तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली ज्या दिसतात त्या तुम्हाला मिळणार. त्या फ्लोअरनी पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे मिळणार हा मास्टर बेडरूम. त्याच्यामध्ये तुम्ही परत बघू शकता बेड, वॉर्डरोब, सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर ना तुम्हाला किती स्पेस शिल्लक राहतो. याच्यामध्ये तुम्हाला अशी हाफ वॉल विंडो मिळणार, जे की व्हेंटिलेशन तुम्ही बघू शकता की दिवसाचा वेळ आहे आणि आता आपण ग्राउंड फ्लोअरवरती कसं व्हेंटिलेशन इथे आलेलं आहे. ते तुमचं मास्टर वॉशरूम आहे. त्याच्यामध्ये फिटिंग्स बघू शकता, परत चेहऱ्याच्या फिटिंग्स आहेत. हा असा एक आपला 727 स्क्वेअर फीटचा 2 BHKचा शो रेसिडेन्स आहे. इथे आपल्याकडे मल्टिपल व्हेरियंट्स आहेत, 593 ते 760 अशा सगळ्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे गोष्टी मिळणार आहेत. आपल्याकडे अजून एक शो फ्लॅट आहे 3 BHKचा, ऑन रिक्वेस्ट आपण तोही तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया 936 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्पेट बघून वाटला असेल छोटा असेल, बट हा छोटा नाही आहे. एंट्री केल्यानंतर स्मार्ट डोअर मिळणार तुम्हाला, व्हिडिओ डोअर पण असणार आहे. तुमची फ्लोअर लॉबी आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुमचा हा बॉक्स शेपमध्ये लिव्हिंग प्लस डायनिंग एरिया आहे. बघू शकता कशात आम्ही त्याला तुम्ही कशा प्रकारे डिझाईन करू शकता. तुम्ही डायनिंग प्लेस करू शकता, इथे तुम्ही तुमचा लिव्हिंग एरिया, सोफा, TV सगळ्या गोष्टी प्लेस करू शकता. आणि तुमचे डेक आहे जे की असणार आहे वरनं कवर्ड. डेकची साईज बघू शकता, वरनं कवर्ड असल्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी कम्प्लिटली इंटॅक्ट असणार आहे. आणि हा आहे बटरफ्लाय लेआउट, त्यामुळे एक बेडरूम तुमच्या एंट्रीला आणि दुसऱ्या 2 बेडरूम ह्या आसपास. पहिली बेडरूम बघून घेऊया, गेस्ट बेडरूम. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वॉल कशा विंडो साईज आहे. आणि हा तुमचा आहे पहिला अटॅच वॉशरूम, जो येतो गेस्ट बेडरूमचा. पुढे आल्यानंतर किचन तुमचं कम्प्लिटली सेपरेटली प्लेस केलेलं आहे. हा तुमचा किचनचा एरिया आहे. बघू शकता किचन ही कार्पेटचा आणि प्रशस्त आहे. इथं सेपरेट ड्राय बाल्कनी, युजली आजकाल ही ड्राय बाल्कनीवाली कन्सेप्ट निघून जाते. इथे तुम्हाला डबल बेसिन कन्सेप्ट दिलेला आहे. आतमध्ये व्हेजिटेबल्स, बाहेर तुमचं युटेन्सिल्स. इकडे आल्यानंतर समोर त्या साईडला तुमच्या असणारे 2 बेडरूम. पहिल्यांदा आपण बघूया ही काइंड ऑफ कॉमन बेडरूम, कारण ह्याला अटॅच वॉशरूम नाहीये. साईज बघू शकता तुम्ही. आणि हा आहे तुमचा दुसरा वॉशरूम, जो की असणार आहे कॉमन. फिटिंग्स तुम्हाला ज्या दिसतात ते मिळणार गृह टोटोच्या. समोर आल्यानंतर हा तुमचा आहे मास्टर बेडरूम विथ मास्टर वॉशरूम आणि एक मास्टर बाल्कनी. म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहेत 2 बाल्कनी. 936 मध्ये इतका चांगला लेआउट आणि 2 बाल्कनी, अटॅच वॉशरूम्स, सेपरेट ड्राय बाल्कनी, सगळा कन्सेप्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. ही असणारी तुमची मास्टर वॉशरूम. फिटिंग्स फिनिश तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त 1,20,00,000 ही कोटिंग प्राइस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर फूट एक्सपर्टकडनं काही ॲडव्हान्टेज मिळणार आहे. जे काही स्पॉट ऑफर असणार, जे काही व्हिजिट नंतर ऑफर असणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. चला तर ह्या टाउनशिपच्या USP बद्दल जाणून घेऊया. या टाउनशिपच्या USP बद्दल पहिली तर गोष्ट, डेव्हलपर तर शापर्जी पालन, जिथे सगळ्या गोष्टींना आपल्याला एक ट्रस्ट फॅक्टर मिळतो की बॅकिंग आपल्याला स्ट्रॉंग आहे, जिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला अश्युअर्डली मिळतील. दुसरी गोष्ट आहे 250 एकराची टाउनशिप, ज्यामध्ये तुम्हाला 40 एकराचा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्या गोष्टी प्रोजेक्टच्या आत. अम्युनिटीजमध्ये तुम्हाला भरभरून अम्युनिटीज दिलेल्या आहेत. प्राइसिंग तुम्हाला इथे चांगली करून मिळेल. सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे मिळणार आहे कनेक्टिव्हिटी, जी की असणारे हायवेची सुपर कनेक्टिव्हिटी, अपकमिंग कनेक्टिव्हिटी, जो नवीन एअरपोर्ट येणार आहे, जे नवीन मेट्रो स्टेशन येणार आहे, त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सुपर बॅक कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे मिळणार आहे. तर हा झाला एक टाउनशिपच्या मध्ये घेण्याचा फायदा. अपार्ट फ्रॉम ज्या टाउनशिप बनलेल्या आहेत, त्या टाउनशिपमध्ये ज्या लोकांनी इनिशियली इन्व्हेस्टमेंट केलं त्यांना नंतर ॲप्रिसिएशन मिळालं. आणि आजकाल तुम्ही बघू शकता की मगरपट्टा सिटी टाउनशिप कशी आहे, अमदार टाउनशिप कशी आहे, नांदेड सिटी कशी आहे. एकदा टाउनशिप डेव्हलप झाली की त्यामध्ये राहण्यासाठी चांगलं त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्याशिवाय राहण्याच्या अनुषंगाने बघितलं तर चांगली सोसायटी कुठेच नसते. म्हणजे तुम्हाला छोट्या सोसायटीमध्ये ज्या ऑप्शन्स मिळणार त्यापेक्षा तुम्हाला 10 पटीने जास्त चांगले ऑप्शन इथे मिळतील. आणि आता मी ज्या टाउनशिप मला सांगितलं ह्या सगळ्या जुन्या थॉट प्रोसेसच्या टाउनशिप. ही जी टाउनशिप आहे ही नवीन थॉट प्रोसेस आहे. तुम्हाला बघितलं तुम्ही वॉटर सेव्हिंगच्या रिलेटेड होतं, इथं एनर्जी सेव्हिंग होतं, वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपरली प्लॅन होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नवीन टेक्नॉलॉजीनी डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळं कधीही नवीन टाउनशिपमध्ये इन्व्हेस्ट टाउनशिपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला प्रिफरन्स दिलं पाहिजे, हा आपला कल असणार. त्या व्यतिरिक्त हा टाउनशिपच्या USP व्यतिरिक्त आपल्याही काही USP आहेत की एक टाउनशिप आहे तशी पुण्यामध्ये 4-5 टाउनशिप. कुठल्या टाउनशिपमध्ये घेण्यासाठी
आम्हाला कनेक्ट करू शकता. आपला ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला इथं आम्ही 0 ब्रोकरेज कॉस्टवरती मल्टिपल ऑप्शन्स दाखवतो, मल्टिपल प्राईस रेंजनुसार दाखवतो. त्यामुळे आपल्याकडे प्राईस रेंज आणि ऑप्शन्स हा नुसता एक ऑप्शन नसतात, तुम्हाला मल्टिपल तिथे सगळ्या गोष्टींना मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही स्क्वेअर फीट एक्सपर्ट ह्या पेजला स्टेट येऊन राहा, कारण आपण अशाच टाउनशिपचे कव्हरेज कंप्लीट पुण्यामधल्या टाउनशिपमध्ये घेऊन येतोय. त्या व्यतिरिक्त आपण काही नवीन प्री लॉन्चेसचे ऑप्शन, प्री लॉन्चेसचे नवीन सॅम्पल फ्लॅट एक्सक्लुझिव्ह रिव्ह्यू आपण डेव्हलपरसोबत टाईप करून तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ह्या पेजसोबत स्टे कनेक्टेड राहा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.